नमस्कार, मी ऋता भिडे. मदर्स अँड किड्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण समजून घेऊयात की पालकांनी मुलांशी नक्की बोलायचं कसं. बोलायचं कसं म्हणजे कोणत्या भाषेत बोलायचं. तर बऱ्याचदा असं होतं की आईची भाषा वेगळी आहे, बाबांची भाषा वेगळी आहे. मग मुलांशी बोलताना नक्की कुठली कॉमन लँग्वेज वापरायची, किंवा मुलाला स्पीच डिले आहे, ऑटिझम आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही त्याला इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये घालणार आहात, तर त्याला इंग्लिश आलं पाहिजे म्हणून मग त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलायचं का? किंवा तुम्ही ओव्हरसीज पेरेंट्स असाल, जसं की तुम्ही युरोपमध्ये राहताय किंवा US मध्ये राहताय आणि तिथे आजूबाजूचं सराउंडिंग जे आहे तर ते इंग्लिश आहे किंवा युरोपियन लँग्वेजेसचं आहे, तर मग आपल्या मुलाला एखादी तरी कॉमन लँग्वेज त्याच्या जवळची आली पाहिजे किंवा ती भाषा आली पाहिजे. म्हणून आजपासून आपण त्याच्याशी त्या भाषेमध्ये, जसं की इटालियन आहे, जर्मन आहे किंवा इंग्लिश आहे म्हणून बोलायचं का, असे जे सगळे प्रश्न असतात, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. सगळ्यात आधी समजून घेऊया की पालक हे मुलाच्यासाठी प्रचंड महत्त्वाचे असतात आणि ते भाषा डेव्हलप करण्यासाठी प्रचंड महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता याचं कारण असं की मूल जन्माला आल्यानंतरच लगेचच भाषा विकासाला सुरुवात व्हायला लागते. आपल्या सराउंडिंगमध्ये जे कोणते कोणते आवाज मूल ऐकत असतं, त्या आवाजाला रिप्लाय द्यायला मूल सुरुवात करतं, ज्याला आपण बॅबलिंग म्हणतो. हे बॅबलिंग जसं जसं वाढत जातं तसं तसंच मुलाचं साऊंड्स आणि वर्ड्स यायला लागतात. कधी कधी बरेच पालक मला हे सांगतात की माझा मुलगा हा इंग्लिश वर्ड्स लवकर पिकअप करतो आणि मराठी पिकअप करत नाही. याचा अर्थ खूप साधा असतो की त्या मुलाच्या व्होकॅब्युलरीमध्ये किंवा लिस्निंगमध्ये, सराउंडिंगमध्ये इंग्लिश वर्ड्स जास्ती वापरले जात आहेत मराठी शब्दांपेक्षा. आता असं का बरं होतं, तर मुलं जी भाषा ऐकत आहेत ती भाषा कुठे ना कुठेतरी मेमराईज करत असतात. कुठे म्हणजे आपल्या ब्रोकाजमध्ये किंवा हिपोकॅम्पसमध्ये. आता ती जेव्हा मेमराईज केली जाते, त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा परत ती सिच्युएशन येते तेव्हा तेव्हा मुलं जी ऑलरेडी भाषा आत्मसात केलेली आहे, म्हणजे जे शब्द ऑलरेडी आत्मसात केलेले आहेत तेच त्या सिच्युएशननुसार बोलायला लागतात. तर हे असं कारण असल्यामुळे पालकांनी मुलांशी बोलताना कोणत्या भाषेत बोलावं. आता जर का तुम्ही पालक म्हणून जर का तुम्ही मराठी पालक असाल, तर तुम्ही नक्की काय करायला पाहिजे, तर मुलाशी तुमच्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेतच बोललं पाहिजे, जे की मराठी आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारला जातो की आई एक भाषा बोलते, बाबा एक भाषा बोलतात आणि मुलाला मग आम्ही कोणती भाषा शिकवू. तर ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. ते असं की आई आणि बाबा एकमेकांशी ज्या भाषेत बोलत असतील त्याच भाषेमध्ये तुम्ही मुलांशी बोलणं गरजेचं आहे. आता असं का? याचं कारण असं आहे की मूल तुम्हाला ऐकत आहे. आईची जरी भाषा म्हणजेच मदर लँग्वेज वेगळी असेल आणि वडिलांची मदर लँग्वेज वेगळी असेल, तरीसुद्धा ते एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तेव्हा ते एका कुठल्या तरी कॉमन लँग्वेजमध्ये बोलत असतात आणि ती जी कॉमन लँग्वेज आहे ती तुमचा मुलगा पहिल्यापासून ऐकत असतो. त्याच्यामधनंच त्याला समजत असं की संवाद कसा साधायचा, प्रश्न कसे विचारायचे, उत्तरं कशी द्यायची, लांब वाक्यांमध्ये उत्तरं कशी द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे अत्यंत सिंपल आहे आणि सगळ्या पालकांना मी नम्र विनंती करीन की तुमच्या घरामधली जी कुठली भाषा आहे त्याच भाषेमध्ये, मराठीमध्ये असेल तर मराठी, हिंदी असेल तर हिंदी, किंवा कोणाकोणाची बंगाली असते तर बंगाली, त्याच भाषेमध्ये मुलांशी संवाद साधा. आता तुमचा पुढचा प्रश्न हा असेल की अरे पण मग मूल शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेमधल्या तर टीचर्स आम्हाला म्हणतात की तुम्ही मुलाशी इंग्लिशमध्ये बोला. मग आता असं कसं म्हणजे जमेल आम्हाला की इंग्लिशमध्ये बोलायचं घरामध्ये आणि मग टीचर तर आम्हाला सांगते, मग नक्की काय करायचं. तर ह्याचं कारण असं आहे की इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्हाला काही सांगायचं असेल तुमच्या मुलाला, तर ते अभ्यासापुरतं मर्यादित ठेवलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण का, बाकीच्या वेळेला जर का तुम्ही मुलाला तुमच्या इंग्लिशमध्ये सांगायला लागला तर त्याच्या मराठी भाषेचा विकास होणार नाही किंवा तो कमी होईल. आणि जी की त्याची ॲबिलिटी आहे, तुमच्या मुलाकडे खरं तर वेगवेगळ्या भाषा शिकण्याची पहिल्या 6-7 वर्षात प्रचंड ॲबिलिटी असते आणि
ती तुम्ही ॲबिलिटीज तुमच्या मुलाला देत नाही आहात किंवा त्याचा वापर करत नाही आहात. आता ह्याच्यासाठी काय कराल, तर जर का तुमची शाळा असं सांगत असेल की तुम्ही मुलांशी इंग्लिशमध्ये बोला आणि मराठीत बोलू नका, तर ते खरं तर चुकीचं आहे. पण अभ्यासापुरतं मर्यादित ठेवलं तर काही हरकत नाही. आता इंग्लिशमध्ये का नाही बोलायचं, कारण का ते कृत्रिम वाटतं आणि अचानक मुलांना कळतच नाही की अचानक माझे आई बाबा माझ्याशी आजपासून इंग्लिशमध्ये का बरं बोलायला लागले. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मुलाला डिले वाढण्याची शक्यता असेल. जे पालक किंवा ज्या पालकांची मुलं स्पीच डिले डायग्नोस्ड आहेत, अशा पालकांना तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही एका भाषेमध्ये मुलाशी संवाद साधा आणि ती भाषा कोणती, तर तुमची होम लँग्वेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या मुलांशी कोणत्या भाषेमध्ये बोलायचं हा प्रॉब्लेम तर माझ्या मते आता मी सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामुळे भरपूर मस्तपैकी संवाद साधा तुमच्या मुलांशी. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हॅपी पेरेंटिंग.